वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची हो उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती। रत्न खचित फरा तुझ गौरी कुमारा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा तो भरा ऋण झुणती नूपुरे चरणी घाघरिया जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती। वृषाली महिला सामाजिक संस्था तसेच वृषाली मंच मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत होत आहे। आज आम्ही मानेखिंडी म्हणून गाव आहे आणि खरंच शहापूरपासून खूप लांब पण आहे, पण तिथील त्या गावामध्ये आज मंगळागौरीचा आम्ही कार्यक्रम आयोजित केला आणि तिथे आमचे जोशी दादा आहेत, त्यांची खूप इच्छा होती की आमच्या गावात आमच्या महिलांसाठी एकतरी असा छानसा उपक्रम व्हावा की आमच्या महिलांना कामाच्या वेळातनं वेळ काढून आणि कुठेतरी त्यांना एक आनंद मिळावा। ह्याच्यासाठी त्यांनी आज गणेश उत्सवाचा दुसरा दिवस आहे, त्यानिमित्ताने त्यांनी इथे मंगळागौरीचा कार्यक्रम आयोजित केला। पण तसंच त्या महिलांनी छान असा प्रतिसाद दिला आणि मंगळागौरीचा कार्यक्रम हा खूप सुंदर पद्धतीने इथे सादर केला आम्ही। आणि बहुतेक करून 5 वर्षापासूनच्या मुली वयोवृद्ध महिलांचा सहभाग होता। नाही म्हणता पण त्यांचा सहभाग एवढा सुंदर झाला आणि सुंदर पद्धतीने मंगळागौरीचा कार्यक्रम आम्ही इथे केला, तोच आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। आणि त्यांचा आनंद त्यांनी कसा घेतला त्याच्या प्रतिक्रिया आज आपण त्या महिलांकडूनही जाणून घेणार आहोत। माझे नाव रेश्मा प्रभाकर पठारे। मी माहेरवासनी असून खूप आनंद घेतला खेळाचा, तसेच सर्व महिलांनी पण असा आनंद घ्यायला पाहिजे। बहुतेक महिलांना आल्या पण सगळ्यांनी असा आनंद उपभोगला पाहिजे। वृषाली सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष वृषालीताई पाटील, सचिव संगीताताई सोनारे, पाटील दादा, सोनारे दादा, तुमचे सर्वप्रथम आमच्या गावामध्ये मागे गणेशोत्सव निमित्त तुम्ही आले, तुमचं सर्वप्रथम खूप खूप स्वागत। तर आज आमच्या गावामध्ये वृषाली सामाजिक संस्थेच्या वतीने जो मंगळागौरचा कार्यक्रम झाला तो अतिशय खूप छान पद्धतीने महिलांनी त्याच्यात एन्जॉय केले। असे हे पारंपरिक खेळ लोक कुठेतरी विसरत चाललेली आहेत की आपण बघतो की लहान मुलांना पण माहिती नाही की असे खेळ खेळले जात होते। आताची संस्कृती बघता या खेळांची खूप आवश्यकता आहे की जेणेकरून आपण आपली संस्कृती, आपण ज्या संस्कृतीसाठी ओळखले जातो ती संस्कृती कुठेतरी जतन करून ठेवली जाईल। कामाच्या जीवनामध्ये रोजची धावपळ असे त्यांना स्वतःचं आयुष्य, स्वतःचं क्षण असं एन्जॉय करता येत नाही, तर असं छानपैकी नऊवारी घालून नटून थटून एवढा माणसांच्या एकदम मनसोक्त न लाजता नाचणे आणि ते पण अतिशय देवांची गाणी, अशी छानपैकी गाणी पण आपली सांस्कृतिक आपल्या परंपरेला साजेशी अशी आहेत। तर त्याच्यामध्ये आपल्याला भरभरून नाचून आपले क्षण आहेत, आपल्या आयुष्यातील कुठेतरी हरवलेले क्षण आहेत, ते आपल्याला इथे एन्जॉय करता येतात। माझं नाव मनीषा मनोहर शवाली।
हा, कार्यक्रम कसा वाटला बरं ताई? तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला? चांगला वाटलं. हा? हा, चांगला ना. पण हे जुने खेळ होते की नाही आपले पारंपरिक? हा, जुने. मग आज तुम्हाला खेळायला मिळालं की नाही? हो, हा? भेटलं. आता नवीन पिढीला माहिती आहेत का हे खेळ? नवीन पिढीला नाही माहिती. नाही माहिती ना. पण आज तुम्ही सगळ्यांनी घेतला की नाही याच्यामध्ये सहभाग? मग असे कार्यक्रम झाले पाहिजेत का? झाले पाहिजेत. कार्यक्रम कसा वाटला तो सांग. हा, कार्यक्रम छान वाटला. हा, म्हाताऱ्यांचा नाच मस्त झाला, बायांचा नाच झाला नाही. हा, मग नावा घ्यायला पाहिजेत बाय, माझा म्हणणं आहे. कार्यक्रम छान झाला. आम्ही आजी मस्तपैकी धवला गातात हो, पण आजीचा आम्ही धवलारीन सत्कारामध्ये सत्कार ठेवला होता, पण आजी आल्याच नाही सत्कार घ्यायला. हा, शाळेतल्या मुलींनी नाचचा कार्यक्रम छान. हा, असे खेळ बघितले का तू? नाही. हा, नाही की नाही? आई खेळते का, आजी खेळते का असे खेळ? नाही. हा, बघा आपली संस्कृती आहे ती आपण जतन केली पाहिजे. आज शहरी भागात गेलो तर आपल्याला मंगळागौरीचे अनेक कार्यक्रम बघायला मिळतात. त्या महिला प्रॅक्टिस करतात, स्पर्धेत सहभागी होतात आणि बक्षीसही घेतात. पण ही आपली संस्कृती, आज जुन्या महिला जर खेळतात, आज आमच्या नवीन पिढी पण यामध्ये सहभागी झाल्या आणि नवीन पिढीने पण चांगला प्रतिसाद आज आम्हाला दिलेला आहे. भागरे, मी बोरशेतीची आहे, मी माहेरवाशीन आहे. आज आम्हाला इथे खूप आनंद वाटला. आम्ही 2 मैत्रिणी म्हटलं की चला आपण जाऊया इथे, असे नऊवारी घालू आणि फोटो काढू. परंतु इथे आलो आम्ही आणि ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो. खरंच खूप खूप छान वाटलं आम्हाला. आणि चूल आणि मूल ह्या 2 गोष्टींशिवाय काही दुसरं काही यांना वाटतच नाही ना. हे गायाच्या आपल्या खेळांमधून काहीतरी वेगळं शिकायला भेटतं, हे आपण शिकलं पाहिजे. एवढीच मला ह्या दुसऱ्या सगळ्या महिलांना विनंती आहे, ज्यांनी नऊवारी घातली पाहिजे. आता रोज रोज साड्या घालतात, रोज साड्या घालून एक दिवस तरी आपण नऊवारी घातली पाहिजे, वेगळं दिसलं पाहिजे. काहीतरी आपल्या घरच्यांनाही वाटेल ना की खरंच आपली बाई इतकी सुंदर दिसते. हेही वाटणारच आहे ना. रोज रोज साडीमध्ये बघतात. हा, ह्याच्या पुढे लक्षात घ्या की असे कार्यक्रम झाले का प्रत्येकाने स्वतःहून सहभाग झाला पाहिजे, कोणी सांगितलं नाही पाहिजे. माझं नाव पौर्णिमा संजय जोशी. आम्हाला खूप आनंद झाला की तुम्ही इथपर्यंत आली आणि आमचा मंगळागौरीचा कार्यक्रम इथे संपन्न झाला. आम्ही अगोदर असे खेळ कधीच खेळलो नाही गणपतीने आणि झाले पण नाही, त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटला आणि या सर्वांकडून मी तुम्हाला धन्यवाद करेल. पहिली गोष्ट तुम्ही इथपर्यंत आल्या ना आमचा मंगळागौरीचा कार्यक्रम घेतला. पुढे बोलून जोशी. राधे घाल
कसा देऊ चालल्याच्या वेळेला पाय कसा देऊ पाय कसा देऊ अडवळ नागणीच्या पाणीवर दिवा कसा लावू दिवा कसा लावू नागणीच्या पाणीवर दिवा कसा लावू दिवा कसा लावू अडवळ मुठभर तांदळाचं वाण कसं देऊ वाण कसं देऊ मुठभर तांदळाचं वाण कसं देऊ वाण कसं देऊ अडवळ तुझी तो करील गो
कार्यक्रमाचा आनंद घेता आला पाहिजे म्हणून कार्यक्रम करायचा आहे. आता बऱ्याच जण म्हटलं यांना नको त्यांना नको असं नाहीये. आनंद सगळ्यांना मिळावा, कारण की सुरुवात करतानाच आम्ही सांगितलं होतं बऱ्यापैकी तुमच्यामध्ये ना बऱ्याचशा महिला अजून खाली बसल्यात. कार्यक्रमाचा आनंद सगळ्यांनी घ्यायचा आहे म्हणून सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हायचंय. ज्या स्टेप महिलांकडनं होणार नाही त्या आपण मुलींकडनं करून घेणार आहे. पूर्वी मंगळागौरचे कार्यक्रम कसे खेळायचे, फुगड्या खेळल्या, झिम्मा खेळला, बरोबर की नाही, तसंच खेळायचंय पण हळूहळू खेळायचंय, एकमेकीला धक्का न लागता. आणि सांगितलं तेवढं केलं तर पटापट सगळे खेळ होऊन जातील आपले. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. आली गवर पावणी आली तशी येऊ दे. आली गवर पावणी आली तशी येऊ दे. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. ठेवा ग पाण्याचा हंडा कवर माझे नाव दे. ठेवा ग पाण्याचा हंडा कवर माझे नाव दे. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे.
फुटुका खोबऱ्याचा फुटुका असं खोबरं गोड गोड असं खोबरं गोड गोड जिभेला आला फोड फोड जिभेला आला फोड फोड गोड काही फुटेना गोड काही फुटेना घरचा मामा उठेना घरचा मामा उठेना आजी बाईल माझ्या दिराची असा धीर नेचुका असं खोबरं गोड गोड असं खोबरं गोड गोड जिभेला आला फोड फोड जिभेला आला फोड फोड गोड काही फुटेना असा धीर नेचुका खोबऱ्याचा फुटुका असं खोबरं गोड या मावशींसाठी खरंच जोरात टाळ्या वाजवा. यांच्यासाठी खरंच परत एकदा जोरात टाळ्या वाजवा बरं. काय जोरात टाळ्या वाजवायच्या त्या आपल्या तरुण पोरी सगळ्या बसल्यात आणि यांचं आता बरंचसं वय झालं असेल तरी पहिल्यापासून शेवटपर्यंत फुगडी छान खेळल्या न पडता सगळ्यांना हरवलं त्यांनी. सगळ्या खाली बसल्या पण त्या शेवटपर्यंत खेळत होत्या म्हणून आता ते एक उखाणा पण देणार आहेत आपल्यासाठी. माहिती की नाही आता खेळ झाला त्याच्यावर तरंगावर घेते तुमचा मांडा कॅमेरा बघा कॅमेरा तिकडे Bye.
कशी नाच ग मा नाचू मी कशी या गावचा त्या गावचा या गावचा त्या गावचा माय नाही आला मी नाही मला नाचू मी कशी नाच 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 ग मा नाचू मी कशी नाच ग मा नाच ग मा नाचू मी कशी नाच ग मा नाचू मी कशी नाच ग मा नाचू मी कशी या गावचा त्या गावचा या गावचा त्या गावचा माय नाही आला मी नाही मला नाचू मी कशी नाच 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 ग मा नाचू मी कशी नाच ग मा नाच ग मा नाचू मी कशी नाच ग मा पिंगा बाई पिंगा पिंगा बाई पिंगा पिंगा बाई पिंगा पिंगा बाई पिंगा पिंगाने मला बोलावली रात गाजवली पोरी पिंगा तुझ्या पिंगाने मला बोलावली रात गाजवली पोरी पिंगा तुझ्या पिंगाने मला बोलावली रात गाजवली पोरी पिंगा तुझ्या पिंगाने मला बोलावली रात गाजवली पोरी पिंगा माझा पिंगा खाली तो पिंगा पिंगा ग पिंगा माझा पिंगा खाली तो पिंगा पिंगा ग पिंगा सासरवाशी सुनर सोन बसली कैशी सासरवाशी सुनर सोन बसली कैशी यादवराया राणी रसून बसली कैशी यादवराया राणी रसून बसली कैशी सासरवाशी सुनर सोन बसली कैशी सासरवाशी सुनर सोन बसली कैशी सासू गेली समजावयाला सासू गेली समजावयाला चल चल सुनबाई आपल्या घराला चल चल सुनबाई आपल्या घराला अर्धराज्य देते तुम्हाला अर्धराज्य देते तुम्हाला अर्धराज्य नको मला अर्धराज्य नको मला मी नाही यायची तुमच्या घराला मी नाही यायची तुमच्या घराला सुपली घडविली रे सुपली घडविली सुपली खेळून निघाली ग खेळून निघाली अशी दाखवली चंद्रायलू 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 खेळून निघाली सुपली उडाली ग सुपली उडाली कलम खांद्या आडकली सुपली उडाली कलम खांद्या आडकली सुपली उडाली कलम खांद्या आडकली सुपली उडाली आडकली सुपली उडाली कलम खांद्या आडकली सुपली उडाली कलम खांद्या आडकली सुपली उडाली
तिथून आला असा बायांचा गवला तिथून आला असा बायांचा गवला तिथून आला असा बायांचा गवला तिथून आला तुला मी बोलू रे तुला मी बोलू अरे बायांच्या गवला तुला मी बोलू अरे बायांच्या गवला तुला मी बोलू अरे बायाच्या गवल्या तुला मी बोलू अरे बायांच्या गवल्या तुला मी बोलू अरे बायांच्या गवल्या तुला मी बोलू अरे बायांच्या गवल्या तुला मी बोलू एवढी सुपाली रे एवढी सुपाली अरे देवला गाडुली 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 एवढी सुपाली तुझी मी होईन रे तुझी मी होईन अशी पाठीची बहीण होईन मी तुझी 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 आज आपण या ठिकाणी म्हणजे माणिकखिंड या गावामध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी रिद्धीनाथ बाबा मित्रमंडळ आहे त्यांच्या वतीने या ठिकाणी मागे गणेशोत्सव साजरा केला जातो आणि या मंडळाचा हा गणेशोत्सव किती वर्ष साजरा केला जातो, कसा साजरा केला जातो आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी काय साजरा करायचं याबद्दल आपण या ठिकाणचे आमचे जोशी साहेब आहेत त्यांच्याकडून मंडळाविषयी आणि या गणेशोत्सवाविषयी माहिती जाणून घेऊ. नमस्कार, मी लक्ष्मण जोशी. आमच्या या माणिकखिंड गावामध्ये रिद्धीनाथ बाबा मित्रमंडळ माणिकखिंड याची 1997 साली स्थापना झाली आणि हा गणेश उत्सव जो साजरा होतो जो आपले रिद्धीनाथ बाबा टाकेश्वरचे होते त्यांच्या मुखातून निघलेली ही वाणी आहे किंवा
तुम्ही इथे जी मंडळी येत आहेत, एवढे मिळून मिसळून राहत आहेत, तर आपण कुठेतरी एकत्र आलो पाहिजे आणि ह्या दृष्टिकोनातून हा उत्सव साजरा झालेला आहे किंवा होत आहे. हा उत्सवाला आता कमसे कम 29वा वर्ष झालेले आहे. पुढच्या वर्षी हा 30वा वर्ष साजरा होणार आहे. परंतु इथे एक वैशिष्ट्य असं आहे, मी ते सांगू इच्छितो की बा आम्ही एवढं वर्ष हा गणेश उत्सव साजरा करतो, परंतु पत्ता कधी खेळला जात नाही. आमचा हा गणेश उत्सवाचा एक वैशिष्ट्य असं आहे का इथे पत्ता कधी खेळला जात नाही. बाकी ठिकाणी आपण पाहतो की आपण बऱ्याच ठिकाणी गेलो जिथे नुसतं पत्त्याचे डाव असतात. म्हणजे आपल्या भगवंताला आपण आराध्य दैवताला आगमन करतो आणि जिथे पत्ता खेळला जातो त्याची विटंबना भंग करतो. म्हणजे माझा असा संदेश आहे दुसऱ्या मंडळांना की आपण हे करू नये. आपण अध्यात्माचे कार्यक्रम सगळे हरिपाठ, कीर्तन, प्रवचन हे सगळे केलं पाहिजे आणि आपल्या संस्कृतीला जपले. आपले सनातन धर्म आहे याचा मान सन्मान केला पाहिजे. प्रत्येकाने ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. आणि त्याही पलीकडे आता एक आपल्या सगळ्या ज्या अनिष्ट प्रथा होत्या, म्हणजे सतीची प्रथा असेल किंवा अजून काही असेल, तर त्या बंद झाल्या. बरोबर आहे, कारण अन्याय फक्त महिलांवरच होतो. बरोबर आहे. मग आपल्या समाजात राहिलेली येते विधवा महिला प्रथा. बरोबर आहे. विधवा महिला प्रथा, एखादी बाबा वयस्कर आहे, तो माणूस गेला तर त्या महिलेचं काही नाही, पण आपल्याकडे आज बऱ्याच असे तरुण पोरं गेली आणि त्या मुली विधवा झाल्या. एक मुलगी बापाचं घर सोडून कशासाठी जाते, तर कोणाच्या आधारावर जाते, ती नवऱ्याच्या आधारावर, आणि तोच अचानक निघून जातो. मग तिने कोणाच्या आधारावर जगायचं. बरोबर आहे. म्हणजे ती ज्या वेळेस विधवा होते, समाजाच्या ज्या परंपरा आहेत का तिचा शृंगार उतरावला जा, म्हणजे तिला काही जगण्याचा अधिकारच ठेवत नाही. बरोबर आहे. आणि म्हणून ही एक अनिष्ट प्रथा आपल्याकडे आहे की शृंगार उतरावला जातो, तिला कशी शुभ कार्यामध्ये तिला घेत नाही. बरोबर आहे. का स्वतःच्या मुलाची समजा हळद असेल तर ती हळद लावायला सुद्धा मुलाला आले, त्या मुलाला वाढवलं, ज्या मुलाला दूध पाजलं त्याला. तर ह्या ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्या बंद करायची आपली संस्था सतत या मॅडम काम करतात दोन्ही. आणि 3 वर्ष आपण विधवा महिलांचा सत्कारही त्यासाठी करतो. तुमच्या इथल्या एका महिलेचा यावेळेस आपण सत्कार केला, प्रत्येक गावातून एक अशा दरवर्षी 30 महिलांचा सत्कार करतो. आणि या वर्षी आपण संकल्प केलाय की अनिष्ट विधवा प्रथा ही मोडून काढायची. म्हणजे बाई जाते तेव्हा नवऱ्याला काही बंधन आहेत का? नाही. त्याने हे घालायचं नाही, ते घालायचं नाही. बाईचा 13वा झाला का बाबा लगेच दुसरी शोधायला बघतो, तो तरुण आहे. बरोबर आहे. आणि आपल्या तरुणपणात ज्या मुलीला वयोद्ध येते तिचा आपण पुनर्विवाह करत नाही, ती पण करत नाही. पण हे संस्कार तुटले पाहिजे. तिचं आयुष्य कसं जगावं म्हणून पुनर्विवाह तिने केला पाहिजे. तरुण मुलीचाच नवरा गेला तर आता ते एखादा मुलगा आहे, पिला असेल, ऍक्सिडेंट झाला, त्या बाईचा काय दोष? मग अशा मुलींना त्यांचा शृंगार उतरवला जाणार. ठीक आहे, लगेच काही प्रथा ती तुटणार नाही, पण किमान एक बांगडी फोडली तरी पण तिला पुन्हा तसं जागावं, कारण नवऱ्याची इच्छा असते ना तिला जागावं. म्हणून तिला पण ज्या विधवा महिला आहेत त्यांना इतर महिलांसारखंच जीवन जगता आलं पाहिजे. त्यांच्या मुलींसाठी आपण काम करतो. ज्या गरीब विधवा महिला आहेत, आज हे साहेब येतात आमच्याकडे, खाली आपण ट्रेनिंग सेंटर एक केलंय, मशीन ठेवल्या, शिलाई मशीन आहेत आणि याच्या मशीन आहेत, फॉल बिडिंगच्या मशीन. ज्या महिलांना काही रोजगार नाही, गरीब असतील त्यांना, मग त्यांनी तिथे येऊन फुकट शिकवायचं, फुकट शिकवतो आम्ही. आणि फॉल बिडिंग ज्या असतील त्या फॉल बिडिंग वगैरे करून हे आम्ही सुरुवात केली आहे. आणि म्हणून यावर्षी पूर्णपणे संस्थेचं काम काय ज्या विधवा महिला आहेत, ज्या खेड्याकडे याच्या पुढे ठीक आहे, तुम्ही महिला ज्या विधवा महिला तुम्ही तुमचं आयुष्य जगलंय, तुम्ही तुमचं त्रास भोगलाय, पण याच्या पुढच्या पिढीला तरुण ज्या विधवा आहेत त्यांना त्रास भोगायला लागू नये म्हणून आपण या वर्षामध्ये या ज्यांचं नवरे समजा अपघातात गेल्या, काही झाले, ज्यांना वैधव्य आलं, अशा तरुण मुलींसाठी त्यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना पुनर्विवाह किंवा त्यांच्या मुलं असतील तर मुलांसाठी ज्या अडचणी, ठीक आहे, मोठं काही कुटुंब नसते, ज्यांचं मोठं कुटुंब नसेल त्यांच्याही पाठीमागे उभं राहण्याचं काम आपण करणार आहे. आणि त्याचा एक आज शुभारंभ इथं तुमच्या हस्ते आपण तो त्याचा शुभारंभ करू.